आता यांना बसवल्या कामाला. वसुरीला तेल लावलं का आपल्या? हाताला पण लागतो. हां, हाताला पण लावून घ्या, नाही तर ते चिक लागेल ना सगळं ह्याला. शेंडी ओढूया. हा आहे आपला फणस. कापण्याची पद्धत पण भारी आहे तुमची. ट्रेनिंग घेतलेलं ते कापण्याची, फणस कापण्याची. ती एक मैत्रीण होती ना कोकणातली, हो काय? ती कापायला शिकवलं. हो, व्हेरी गुड. असे मैत्रीण असल्याचा फायदा झाला बघा तुम्हाला आज. वा, क्या बात आहे. हो मस्तच. ही टेक्निक पण मला माहिती नव्हती. मस्त कापलात व्यवस्थित, एकदम छान. वा, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं कापून घ्यायचं आहे. कापून झालेले आहेत. आता मी पाण्यात घालून ते पाणी घेतलं आहे. पाणी साधंच पाणी आहे. नमस्कार मंडळी, मी हर्षदास किचन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी, म्हणजे कोवळे फणस असतात ना, त्याची भाजी बनवते. चला आता आपण मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. मी एकदा धुवून घेतले पाण्यामध्ये. आता आपण कुकरला लावून मस्त अशा 3 शिट्या करून घेऊया. पाणी घालूया. एक तांब्याभर पाणी घेऊ त्याच्यामध्ये. आता कुकर आपण गॅसवर ठेवून 3 मस्त अशा शिट्या करून घेऊया. गॅस चालू केलंय. आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आपल्या कुकरच्या शिट्या देखील झाल्यात आणि कुकर आपला मस्त असं गार देखील झाला आहे. आपण काढून पाहूया. काढून घेते. मस्त असं आपलं 3 शिट्यांमध्ये शिजलेलं आहे. आता आपण हे सगळं काढून घेऊया. हे बघा, आपलं काढून झालंय. गार होऊ दे, मग आपण ह्याला जरा चेचून घेऊया. आपले व्यवस्थित शिजले आहे. हे ना, आपलं हे जे पाव आहे ते आपल्याला असं अलगद काढून घ्यायचं आहे. त्याला चिकटपणा जास्त असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. ते सहजपणे निघतोय. हे बघा, सगळे आपलं हे असं हातलं पाव काढून झालेलं आहे. आता आपण हाताने देखील असं चुरू शकतो. हे बघा, अगदी व्यवस्थित आपलं हाताने चुरायला होतं. किंवा आपलं हे खलबत्त्याचं असतं ना, हे याने असं थोडंसं चेचून घ्यायचं. अगदी असं एकदम चेचायचं ना, असं थोडंसं मोकळं करायचं. अगदी लगेचच मोकळं होतं. तुम्ही पाहू शकता. हे पहा, अगदी इझिली मोकळं होते ना, व्यवस्थित असं. जे असं मोकळं होते व्यवस्थित हाताने देखील. अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं. आता मी फोडणीला घालायला घेते. पण काय करायचं, या भाजीवरच ना आपण मसाले घालून घेणार आहोत. पाव चमचा हळद, एक चमचा पण मसाला घालणार आहोत. फोडणीमध्ये देखील घालणार आहोत. पण याला लावून घेतलं ना तर खूप छान टेस्ट येते. म्हणजे ह्याच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित मुरतो. आपण मिक्स करणार ना, त्याच्यामुळे एक चमचा मीठ घालूया आपण. पाव चमचा गरम मसाला, आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे छान मसाल्याची टेस्ट सगळी छान ह्याच्यात मुरते ना, म्हणून आपण ह्याच्यात आधी भाजीमध्ये घालून घेतलं. आणि फोडणीला तर आपण घालणारच आहोत, पण ह्याला भाजीला थोडं लावून घेतलं ना तर छान टेस्ट येते. आणखीन मुरलं जातं ते, म्हणून आपण भाजीला देखील लावून घेणार आहोत. आपलं पण व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता मी भाजी फोडणीला घालायला घेते. आपली कढई तापलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालणार आहोत.
पाव चमचा राई, पाव चमचा पण जिरा घालून घेऊया. थोडीशी चिमूटभर आपला हिंग घालूया. आता मी गॅस स्लो केल्याने ह्याच्यामध्ये आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या अशा चेचून घेतलेल्या ते घालून घेऊया. 1 हिरवी मिरची, कढीपत्ता घेतलेले आहेत 5-6 पानं, ते आपण तोडून घालूया. तोडल्याने कसं त्याचा छान फ्लेवर येतो म्हणून. थोडं 1 मिनिटभर परतून घेऊया लसूण. आणि याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊया. हे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. छान आपल्याला परतून घ्यायचा आपल्याला कांदा. बघा कांदा आपला मस्त असा शिजत आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया सगळे. पाव चमचा हळद, 1 चमचा आपण मसाला घालणार आहोत. पाव चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत. पाव चमचा मीठ टाकते याच्यामध्ये, कारण आपण मीठ मगाशी मिक्स जेव्हा केलं ना फणसाची भाजी तेव्हा आपण मीठ टाकलेलं आहे 1 चमचा, त्याच्यामुळे मी इथे आता पाव चमचाच घालते. थोडी आपण कोथिंबीर घालून घेऊया याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया छान मसाले तेलामध्ये. अगदी अर्धा मिनिटभर मिक्स करून घ्यायचे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये भाजी घालून घेऊया. ही पहा आपली भाजी. मिक्स करूया आपण भाजी. गॅस मी स्लोच ठेवलेला आहे. अतिशय सुंदर अशी ही भाजी होते. तुम्ही नक्कीच ट्राय करा. आपण 5 मिनटं स्लो गॅसवर झाकण मारून ठेवून देऊया. फक्त 5 मिनटंच ठेवायचे आहेत आपल्याला. आपले 5 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून पाहूया. हो, 1 नंबर दिसते. जरा परतून घेऊया, काळे मारून घेऊया याच्यामध्ये भाजीमध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे खिसलेलं खोबरं घालून घेते. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता, पण मी 3 चमचेच घालते. तेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे. आता आपण भाजी पण रेडी झाली, खोबरं पण घालून घेतलं आपण. याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर देखील आपल्याला मिक्स करायचं आहे. आता मी गॅस बंद करते. तुम्ही भाजी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघा भाजी आपली रेडी झाली आहे. मस्त अशी आपली फणसाची भाजी रेडी झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.